सॉल्व्ह केलं का कालचं एक्झाम्पल? हा जो एक्झाम्पल होता सॉल्व्ह केलेला आहे का? हो. काय मिळाला आन्सर? आन्सर काय मिळाला? 1.09 बरोबर. सगळ्यांना कळलं का? कालचा एक्झाम्पल सगळ्यांना कळला का? सॉल्व्ह करायची गरज आहे का? नवीन एक्झाम्पल घेऊया. नाही, काय नाही दीक्षा. हा एक्झाम्पल रिपीट करायचा का नवीन एक्झाम्पल घेऊया? नवीन का रिपीट? काहीतरी टाईप करा म्हणजे कळेल मला. अरे बोला लवकर. कोण काय म्हणत नाही. आपण नवीन एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन घ्या. नंतर हे एक्झाम्पल नंतर ते ज्यांना कळलं नसेल आधीच कालचं एक्झाम्पल ते परत सॉल्व्ह करून बघा. डिटरमाइन IAB. Determine IAB by applying superposition theorem. By applying superposition theorem for the circuit shown in figure. वोल्ट आहे. ए आणि बी असं तुम्हाला डायग्राम दिलेला आहे. याला म्हटलंय IAB. हा आहे 20 एम्पियर. ठीक आहे. असा सिंपल सर्किट आहे. आता किती सोर्स आहेत यामध्ये? आपल्याला दिसतं यामध्ये 2 सोर्स आहेत. मग आपण इथे सुपरपोजिशन वापरू शकतो. मग पहिला काय? फॉर 20 एम्पियर सोर्स acting alone. ठीक आहे. म्हणजे काय करणार डायग्राम काय होईल? हा इथं झाला 20 एम्पियर. ठीक आहे. हा 6 ओहमचा रेजिस्टर, हा 8 ओहमचा, हा पुन्हा 4 ओहमचा, पुन्हा इथं 6 आणि आता याला केला शॉर्ट. हा झाला 4. तर ए म्हटलंय, याला म्हटलंय आपण बी. 6 ओहम, 6 ओहम, 4 ओहम, 4 ओहम आणि 8 ओहम. आता जो इथला करंट आहे याला काय म्हणूया आपण? याला म्हणूया IAB डॅश किंवा फक्त मी I डॅश म्हणतो. ठीक आहे. आणि हा करंट दिलाय तुम्हाला 20 एम्पियर. आपला इथला करंट फाइंड करायचा. काय करूया तुम्ही आता इथे काय करू शकता तुम्ही? एकतर हे 2 सिरीज, मग याला पॅरलल असं करत पॅरलल तुम्ही इथला टोटल करंट काढणार. मग करंट डिव्हिजन रूल असंही वापरू शकता. ठीक आहे. किंवा आपण सिम्पल नोड वापरूया. आता काय म्हणणार? ऍट नोड बी काय होणार? पहिला येणार VB. याच्या शेजारी 3 ब्रांच आहेत. हा एक 6 ओहम वाला, हा 6 ओहम वाला आणि हा 8 ओहम वाला. पण या ब्रांच मध्ये काय दिसत आपल्याला? करंट सोर्स दिसतोय. इथं करंट सोर्स आहे त्यामुळे आपण या ब्रांच रिलेशन सोडणार. काय लिहिणार फक्त 1/8 प्लस 1/8 इथे 6 आणि 4 झाला 10. ठीक आहे. नंतर पुन्हा काय आता इथं आणि काय का बघा. आता इथं हा एक सोर्स आहे. आपण म्हणतो हा बाहेर जायला पाहिजे. ठीक आहे. हा करंट आपण बाहेर जायला नोड पासून बाहेरच चालला. याला काय म्हणणार? प्लस 20 इज इक्वल टू 0. मग काय मिळेल बघा? 1/8 प्लस 1/20 किती मिळेल? सॉरी 1/8 प्लस 1/10 किती मिळते बघा? 0.225 का काय?
बघा यात VB काय मिळेल, किती मिळते, किती मिळते, -20 अपॉन 0.225. ठीक आहे, therefore VB is equal to -88.89 वोल्ट. आपल्याला पाहिजे काय, आय डॅश. आय डॅश कुठला करंट आहे बघा, इथून ए पासून बी ला चाललाय. एचा व्होल्टेज काय, आता काय नाही म्हणजे आपण रेफरन्स म्हणजे झिरोच म्हणतो, म्हणजे काय होणार, 0 मायनस VB अपॉन 8. मग काय मिळेल हा, -88.89, सॉरी मायनस होणार प्लस अपॉन 8. किती मिळेल आय डॅश, बरोबर. इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का, हो. ठीक आहे, आता सेकंड सोर्स काय म्हणलं, आता 50 वोल्ट सोर्स आहे, काय म्हणणार, फॉर 50 वोल्ट सोर्स ऍक्टिंग अलोन. ते मग आता डायग्राम काय होणार, हा करंट सोर्स झाला ओपन, मायनस प्लस 50 वोल्ट ए हा बी, पुन्हा त्या करंटला म्हणूया आपण आय डबल डॅश. ठीक आहे, काय होतं बघा, हा ओपन आहे, बरोबर. ओपन आहे थोडक्यात, हा सर्किट काय झाला, हा सर्किट असाच झाला, ज्यातनं करंट फ्लो होत नाही, तो ब्रांच आहे काय नाही, काय फरक पडतो का, तर नाही. त्यामुळे आपण यालाच असं ठेवू शकतो, 6 ओहम, 8 ओहम, 4 ओहम, आणि करंट यात असाच फ्लो होणार आहे. म्हणजे हा काय असणार, हा पूर्ण करंटच आय डबल डॅश म्हणणार आपण. आपण डायरेक्ट काय म्हणणार, आय डबल डॅश काय असेल, व्होल्टेज आपण सिरीज मध्ये 50 अपॉन काय म्हणणार, 6 प्लस 8 प्लस 4 म्हणजे 50 अपॉन 18. किती मिळते बघा, बरोबर, 2.77 किंवा चला आपण 2.78 म्हणून, अशी 2 डिजिट मध्ये घेतला असेल ना, तेव्हा आपण 2 डिजिट मध्ये घेऊ. हा झाला आय डबल डॅश. आता काय म्हणतो आपण, युझिंग सुपरपोजिशन थेरम. तुम्ही फुल फॉर्मला, मी शॉर्ट मध्ये लिहितोय. आपण काय म्हणणार, आय इज इक्वल टू आय डॅश आणि आय डबल डॅश यांचं एकतर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. तर बघा, मेन डायग्राम मध्ये करंट दाखवलाय, खालून वर जायला पाहिजे. यात काय झाला बघा, या सोर्स प्रमाणे, या करंट प्रमाणे असाच करंट फ्लो होणार आणि परत वरच जाणार, सेम डायरेक्शन आहे, त्यामुळे याला प्लस म्हणणार. इथं पण डायरेक्शन कसं आहे बघा, खालून वरच चाललाय, सेम डायरेक्शन आहे, म्हणजे दोन्ही प्लस असते. मार्च में होता 11.11 आणि प्लस 2.78. किती मिळते मग, 13.89 एम्पियर. सगळ्यांना हे कळलं का, सगळ्यांना हे कळलं का, बोला, कळलं का नाही.
नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, एक तुम्हाला सॉल्व करायला दिला, एक आपण बघूया. तर थर्ड, फाइंड द करंट थ्रू 5 ohm resistor. Find the current through 5 ohm resistor. For the circuit shown in figure. For the circuit shown in figure. Using superposition theorem. ठीक आहे. पुन्हा दोन सोर्स आहेत. पहिला एक सोर्स घेऊया, त्यामुळे आपण आता याचा फॉर 100 volt source acting alone. ठीक आहे, म्हणजे दुसरा आपण इनॅक्टिव्ह केलाय. सर्किट काय म्हणला आता, हा झाला प्लस मायनस. ओपन आहे त्यामुळे पुढचा ब्रांच काही मी ड्रॉ करत नाही. हा झाला 15 ओहम आणि हा काय म्हणणार आपण 5 ओहम. हा दिलाय किती 20 ओहम. ठीक आहे, हा दिलाय 100 वोल्ट. या पॉइंटला म्हटलंय ए, इथं बी आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय पाहिजे बघा, आपला क्वेश्चन म्हटलं 5 ओहम मधला करंट. आता याच्याप्रमाणे काय म्हणतो आपण, करंट असा फ्लो होतो. या व्होल्टेज सोर्स प्रमाणे काय कळतंय, नेहमी प्लस मधून फ्लो होतो, म्हणजे असा फ्लो झाला आणि तोच पुढे इथं आणि इथं जाईल, म्हणजे करंटची डायरेक्शन अशी असणार आहे. ठीक आहे, या करंटला आपण म्हणूया काहीतरी आय डॅश. मग पुन्हा नोड वापरूया पहिला ऍट नोड ए. काय करणार, पुन्हा व्ही ए घेतला. किती नोड आहे शेजारी, तुम्हाला दोन पर्यंत सॉल्व दाखवतो. पहिला नोड आणि नंतर डायरेक्ट दाखवतो. ठीक आहे, बघा व्ही ए किती आहे 1/, आता एक काम इथं नोडलने सॉल्व केला असता, पण ते नोड होणार नाही. त्यामुळे कारण काय, नोडलने का सॉल्व होणार नाही, काय करतो बघा, व्ही ए घेतल्यावर काय करतो, व्ही ए इंटू 1 आपण रेजिस्टन्स घेतो ना प्रत्येक ब्रांचचा. या ब्रांच मध्ये कुठं रेजिस्टन्स आहे का, नाही. त्यामुळे आपण इथं नोडल वापरू शकणार नाही. हा सुपर नोडच्या फॉर्म मध्ये येतोय. ठीक आहे, मग दुसरा सिंपल लॉजिक बघा, बघून आन्सर कळते की मला आन्सर 5 एम्पियर आहे. ठीक आहे, कसं तर काय दिसते बघा, हा जो पार्ट आहे एक कलर, हा एवढा पार्ट पूर्ण सिरीज आहे. याचा रिझल्टंट याला पॅरलल आहे आणि तो पण याला पॅरलल आहे. म्हणजे थोडक्यात काय, त्यात आपल्याला काय कळतंय, इथं आपण काय म्हणणार, फ्रॉम फिगर व्ही ए किती आहे इज इक्वल टू 100 वोल्ट असेल. मग आय डॅश काय असणार, व्ही ए अपॉन 15 + 5 म्हणजेच 100/20 म्हणजे झाला 5 एम्पियर. हे कळलं का, हे कळलं का, लवकर बोला, झोपू नका. हो, सगळ्यांना कळलं का, ठीक आहे. हो, ठीक आहे. तसंच नेक्स्ट टाइम आता फॉर 20 एम्पियर सोर्स, 20 एम्पियर सोर्स ऍक्टिव्ह अलोन. ठीक आहे, मग काय म्हणता, एकटाच ऍक्टिव्ह आहे, तर या केसला काय होईल, हा शॉर्ट. ठीक आहे, हा 20 एम्पियर, हा म्हणणार 15 ओहम.
हा म्हणणार 5 ओहम, हा म्हणणार 15 ओहम. ठीक आहे, असं दिसला. तर पुन्हा काय दिसते बघा, हा ब्रांच शॉर्ट केला, बरोबर. शॉर्ट केला काय म्हणतो आपण मग, हा जो आतला ब्रांच आहे याची गरज आहे का, आपण आता जाणार. ठीक, त्यामध्ये नवीन सर्किट काय होईल यामध्ये, असं हा 5 ओहम, इथं 15 ओहम आणि हा झाला 20 एम्पियर. ठीक आहे, काय करंट असा झाला म्हणजे इथला करंट डायरेक्शन असं असणार आहे, याला म्हणून आपण आय डबल डॅश, बरोबर. आता करंट काय दिसते बघा इथं, आता नोडल करत बसण्यापेक्षा हा करंट दोन ठिकाणी डिवाइड होतोय, म्हणजे पॅरलल आहे. हे 5 ओहम आणि 15 ओहम दोन्ही पॅरलल आहेत. करंट निवडून काय म्हणणार, आय डबल डॅश, ज्यातला करंट फाइंड करायचा आहे यातला करायचा, त्याचा ऑपोजिट ब्रांच काय, ऑपोजिट 15 अपॉन काय म्हणणार 15 प्लस 5 इंटू टोटल करंट किती 20, म्हणजे काय मिळणार 20 कॅन्सल आहे, फक्त 15 एम्पियर. कळलं, हे कळलं का? सगळ्यांना कळलं का? हो, ठीक आहे, झालं. मग हे असं सर्किट झाला. ठीक आहे, आता पुढे काय म्हणतात त्यामध्ये आपला पुढे आता काय होणार, युजिंग सुपरपोजिशन थेरम, I इज इक्वल टू, आय म्हणजे काय, करंट फ्लोइंग थ्रू 5 और आय डॅश आणि आय डबल डॅश. आता मेन डायग्राम डायरेक्शन दिले नाही, जर आपण या सोर्स प्रमाणे, या 100 सोर्स प्रमाणे बघितलं तर आपण म्हणणार असा करंट जातोय, 20 एम्पियर प्रमाणे म्हणणार असा करंट जातोय, म्हणजे आपल्याला काय माहित नाही. ठीक आहे, मग अशा काय करायचं, जे आपल्याला दोन्ही पैकी आय डॅश आणि आय डबल डॅश मध्ये जो मोठा मिळाला त्याच्याप्रमाणे डायरेक्शन समजायचं. ठीक आहे, कोण मोठा आहे, आय डॅश आहे का आय डबल डॅश आहे, तर आय डबल डॅश आहे, मग आपण त्याला म्हणूया प्लस, त्याला म्हणणार मायनस, म्हणजे काय होणार -5 प्लस 15, म्हणजे ते मिळेल 10 एम्पियर. आणि डायरेक्शन कसं आहे बघा, आय डबल डॅश सारखा, म्हणजे काय म्हणणार इथं, हा असेल आन्सर. कळलं का सगळ्यांना, हे कळलं का? हो, ठीक आहे, बर. नेक्स्ट आता एक दोन तुम्हाला होमवर्कला देऊया. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड करंट थ्रू 5 ohm resistance. Find current through 5 ohm resistance for the circuit shown in figure using superposition theorem. असं तुम्हाला दिलेलं आहे, हे सॉल्व करायला होमवर्कला जमेल तुम्हाला. सोपंच आहे. नेक्स्ट बघूया आपण, 5th. For the circuit shown in figure, for the circuit shown in figure, calculate the current through calculate the current through 10 ohm resistor, 10 ohm resistor using superposition theorem.
ठीक आहे, तर असा क्वेश्चन आहे. आपण सोपंच आहे, फक्त दिसायला जरा वेळ असो म्हणून आपण सॉल्व्ह करूया. पहिलं काय म्हणणार आता, त्यात तुम्हाला डायरेक्शन दिलंय, असा दिलाय, तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, काय करणार इथं, फॉर 4 volt सोर्स ऍक्टिंग alone. ठीक आहे, काय म्हणतो आता मग डायग्राम कसा आहे बघा, हा एकटा सोर्स आहे. आणि हा केला शॉर्ट, हा झाला 25 ओहम, हा झाला 10 ओहम, हा झाला 4 वोल्ट, हा झाला 100 ओहम. ठीक आहे, आता खाली चाललाय म्हणजे आपण करंट हा आय डॅश मध्ये. ठीक आहे, पुन्हा काय दिसत आहे, सॉल्व्ह कसं करणार, एक तर मेथड काय, हे दोन एकमेकांना पॅरलल, यांचा रिझल्टंट काढला 100 बरोबर, नाहीतर मोठं करंट काढला, मग तो करंट डिव्हिजन वगैरे वापरला. ठीक आहे, किंवा पुन्हा याला म्हणूया समजा ए म्हटला, याला म्हटला बी, कसंही वापरा. कारण आता ऍट नोड ए काय होणार, बी ए, त्या शेजारी किती ब्रांच आहेत, 1 2 3, तिन्ही ब्रांचना रजिस्टर आहे. मग लिहूया 1/100 प्लस 1/10 प्लस 1/25. ठीक आहे, आणि कोणता नोड आहे का शेजारी नाही, व्होल्टेज सोर्स आहे. ठीक आहे, आपण तो करंट बाहेर चाललाय, बाहेर जाऊन -2 प्लस म्हणजे होणार प्लस 4/100 इक्वल टू 0. किती मिळते सांगा, 1/100 प्लस 1/10 प्लस 1/25 किती मिळते सांगा. मिळते नक्की. इज इक्वल टू -0.04. बरोबर, आता बी ए काय मिळते बघा, -0.04 अपॉन 0.15 किती मिळते चेक करा. लगेच टाईप करा किती मिळते आन्सर. -0.27. ठीक आहे, हा झाला बी ए. आपल्याला काय पाहिजे, या 10 ओहम मधला करंट पाहिजे. तर हा काय असणार, कुठून चाललाय बघा, बी पासून ए ला चाललाय. यातनं काय म्हणणार, आय डॅश इज इक्वल टू, इथला व्होल्टेज आपण 0 म्हणणार, म्हणजे 0 मायनस बी ए अपॉन 10, म्हणजेच काय होणार, हा प्लस 0.27 अपॉन 10 म्हणजे 0.027 एम्पियर. बरोबर, असं काहीतरी मिळेल. ठीक आहे, तसंच नेक्स्ट बघा, त्यामध्ये फॉर कोणता सोर्स, 2 वोल्ट सोर्स ऍक्टिंग अलोन. ठीक आहे, याचं लगेच तुम्ही मला फाइंड करून सांगा काय मिळणार आहे. हा झाला 25 ओहम, हा झाला 2 वोल्ट, हा झाला 10 ओहम, हा झाला 100 ओहम. तर असा करंट झाला म्हणजे हा करंट असेल आय डबल डॅश. करा लगेच कॅल्क्युलेट आणि मला सांगा आय डबल डॅश किती असणार आहे. सेम मेथडने फाइंड करायचा, सांगा मला लगेच आय डबल डॅश किती मिळतोय.
सॉल्व करा, काय मिळते बघा. काय मिळते सांगा. आय डबल डॅश .0.054. सगळ्यांना मिळाले का सेम? बाकीचे आन्सर मिळालं का नाही? श्रेयस, अभय, दीक्षा, श्रुतिका, वैदेही सॉल्व होते का नाही? ठीक आहे, सगळ्यांना सेम मिळाला, बरोबर आहे. आता बघा आपला दिलेल्या डायग्राम मध्ये करंट कसा चाललाय, आय खालून वर का वरून खाली, दिलेल्या डायग्राम मध्ये दाखवलाय की खालून वर चाललेला आहे. ठीक आहे, मग आता याच्याप्रमाणे आपण काय म्हणणार, युझिंग सुपरपोजिशन थेरम आय इज इक्वल टू काय म्हणतो आपण, आय डॅश आणि आय डबल डॅश. आता प्लस का मायनस चेक करूया. बघा यात म्हणतोय आपण वर चालणे, आय डॅश कसं चाललाय, आय डॅश पण वर चाललाय, आय डबल डॅश खाली, म्हणजे आय डबल डॅश मायनस असणार आहे. आणि आपला आय किती आता, आय डॅश 0.027 0.027 मायनस 0.054 म्हणजे काय मिळेल, मायनस 0.027 एम्पियर. ठीक आहे, पण करंट कधी निगेटिव्ह असतो का, हे आपण कसं अज्युम केलंय, करंट खालून वर चाललाय म्हणजे आपण असं म्हणूया. हे आपण काय म्हणतो आता, सिन्स करंट is never negative, therefore I is equal to 0.027 ampere. डायरेक्शन काय असेल, कळलं का सगळ्यांना? हे सगळ्यांना कळलं का? हो, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पण झालं. नेक्स्ट आता बघा, हा एक होमवर्क आहे, सेम आपण टाईप केलेला आहे. 6th घ्या. डिटरमाइन IAB सेमच आहे का, एक मिनिट चेक करतो, व्हॅल्यू वेगळं आहे. Determine IAB by applying superposition theorem. Yeah, 20 ampere
8 ओहम, 4 ओहम, हा पुन्हा 8 ओहम, हा परत 4 ओहम. ठीक आहे. तुम्हाला हे असं डायग्राम दिलेलं आहे ए बी मधला तुम्हाला डायरेक्शन दिला ए पासून बी ला चाललाय आणि यात म्हटले फाइंड आय ए बी. ठीक आहे, तर हे तुम्ही करालच. आणखी या टाईपचा आणखी एक्झाम्पल आहे. ठीक आहे, यात क्वेश्चन घ्या. युजिंग सुपरपोजिशन थेरम find the current in 8 ohm for the circuit shown in figure. केला असेल अजून सेम टाइप दिसत आहे. नेक्स्ट झाला असेल. नेक्स्ट घ्या. Determine the current flowing in 4 ohm resistance. Determine the current flowing in 4 ohm resistance. Using superposition theorem. Using superposition theorem. For the circuit shown in figure. नाही असं दिलेला आहे. किती सोर्स आहे त्यामध्ये, किती सोर्स आहे, दिसतंय का किती सोर्स आहेत? त्यावर प्रश्न आहे का? 3. मग पुन्हा 3 इक्वेशन असणार यामध्ये. ठीक आहे, 3 कसं असेल? पहिला काय म्हणतात, 4 volt source acting alone. मग काय म्हणतात हा केला शॉर्ट 4 ohm. हा पण केला शॉर्ट 4 volt 12 ohm. 4 ohm आणि 8 ohm. क्वेश्चन काय दिले, 4 ohm मधला करंट फाइंड करायचा आहे. तर या सोर्स प्रमाणे काय होणार, करंट चाललाय खाली, हा असेल आय डॅश. ठीक आहे, सॉल्व कराल का? काय करणार आता इथं नोड म्हणा ए, इथं वापरा नोडल. तर नोडला काय मिळणार, VA इंटू ब्रॅकेट मध्ये 1/12 आणि R2 म्हणजे 1/14 प्लस 1/4 प्लस 1/8. पुढं आपण म्हणतो करंट इथून बाहेर निघालाय
काय होणार -4/12 into 14 equal to 0. किती मिळते बाबा 1/14 प्लस 1/4 प्लस 1/8 किती मिळते आपल्याला 0.446 VA is equal to 4 divided by 14 आपल्याला मिळतो 0.286. therefore VA काय मिळेल 0.286 divided by 0.446 हमारा 0.641 वोल्ट झाला VA. ठीक आहे याच्यातून आता I डॅश काय मिळेल VA/4 is equal to 0.641/4 is equal to काय मिळेल 16 काहीतरी मिळेल. बरोबर सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हो या नेक्स्ट परत काय म्हणलं आता फॉर 8 volt source acting alone काय म्हणलं आता होईल हा इथं 12 ओहम शॉर्ट केला हा 2 ओहम इथं 4 ओहम सोर्स 8 ओहम आणि हा केला शॉर्ट 8 ओहम 4 ओहम हा 8 वोल्ट हा 12 ओहम आणि हा 2 ओहम पुन्हा करंट खाली जाणार I डबल डॅश म्हणणार आपल्याला. ठीक आहे पुन्हा याला म्हणूया आपण A इथे काय म्हणतात इथं VA काय होणार 1/14 प्लस 1/4 प्लस 1/8. ठीक आहे इथे काय म्हणतात इथं प्लस 8/4 इक्वल टू 0. हा मग असा करता 0.446 VA is equal to -2 म्हणजेच VA काय होणार -2 divided by 0.446 म्हणजे मिळाला -4.484 वोल्ट. याच्यावरून I डबल डॅश काय असणार -4.484 divided by 4 म्हणजेच 1.121 एम्पियर. बरोबर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हो ठीक आहे नेक्स्ट आता काय करूया आपण फॉर कोणता सोर्स म्हणणार आता 12 volt source acting alone. ठीक आहे आता फॉर 12 volt source acting alone काय होता सर्किट बाकी सगळे सोर्स काहीतरी होता तर इथला पण एक बंद केला आपण. बाकी काय होतं 2 4 8 ठीक आहे पुन्हा या सोर्स प्रमाणे काय म्हणतो आपण करंट वरती जाईल याला I ट्रिपल डॅश असा म्हणूया म्हणजे करंट वर जातो याला म्हटलं A पुन्हा काय होणार VA into 1/14 plus 1/4 plus 1/8 नेहमी सारखं पुन्हा पर्यंत करंट बाहेर चाललाय म्हणजे होणार +12/8 इक्वल टू 0. पुन्हा हा आता नेहमी सारखं झाला 0.446 आता 0.446 VA इक्वल टू -12 divided by 8 म्हणजे झाला 1.5 तर त्याला -1.5 therefore VA काय मिळाला
minus 1.5 divided by 0.446 काय झालं minus 3.363 volt यातनं I ट्रिपल डॅश काय होऊन राहतात खालून वर चाललंय म्हणजे 0 minus VA upon 4 म्हणजे 3.363 upon 4 3.363 upon 4 म्हणजे मिळाला 0.841 एम्पियर माझा आपला 12 वोल्ट सोर्स मुळे मिळालेला करंट. ठीक आहे सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? हो पुन्हा त्यातनं काय म्हणणार युजिंग सुपरपोजिशन थिअरम म्हणजे होणार आय इज इक्वल टू काय असेल आय डॅश आय डबल डॅश आणि आय ट्रिपल डॅश साईन बघूया मेन डायग्राम मध्ये काय दिलेलं नाहीये. ठीक आहे आपलं आपण ऍज्युम करूया मग I1 काय बघा I1 वरून खाली चाललाय म्हणजे आय डॅश वरून खाली चाललाय आय डबल डॅश पण वरून खाली चाललाय. ठीक आहे आणि आय ट्रिपल डॅश चाललाय खालून वर चाललाय. ठीक आहे व्हॅल्यू बघा कोणता मोठा आहे आय डॅश वरून खाली चाललाय 0.16 आहे आय डबल डॅश वरून खाली चाललाय पण मायनस आहे थोडक्यात आपल्याला खालून वरच बरा पडेल ना म्हणजे म्हणून आपण याला म्हणूया प्लस हे दोन म्हणूया मायनस मग काय होणार मायनस 0.84 0.16 मायनस 0.16 परत नेक्स्ट आय डबल डॅश किती आहे मायनस 1.12 मायनस मायनस होणार प्लस आणि हा किती आहे प्लस 0.84 किती मिळायचं आहे बघा असेल करंट डायरेक्शन काय असणार आहे आय ट्रिपल डॅश सारखा म्हणजे खालून वर चाललाय. कळलं सगळ्यांना इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? ठीक आहे तर थांबूया इथे आज बरेच एक्झाम्पल झालेले आहेत. ठीक आहे उद्या पुन्हा 8 वाजता असेल टाइम विचारू नका तुम्हाला माहित आहे आता रोज 8 वाजता असेल क्लास शनिवार रविवार फक्त तुम्हाला सांगेन जर काही चेंज असेल टाइम तर शनिवारी पण तुम्हाला कॉलेज असेल कदाचित त्यामुळे फक्त रविवारी काय असेल टाइम चेंज करेल. ठीक आहे ते तुम्हाला सांगेन तसं मी आदल्या दिवशी. ठीक आहे आज एंड करतो हा सेशन.